होणं बंधनकारक आहे आणि त्याकरता मातीच्या खेळपट्टीचा वापर केला जातोय। वळू आपण स्वागत आणि सन्मानाकडे। पंढरीनाथ हरड आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय। लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकता प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा YouTube द्वारे थेट प्रक्षेपित केली जाते। मायेची शॉल, पुष्पगुच्छ आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे। यानंतर राजा पंडित BMC कर्मचारी वासुंद्री आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्यांना विनंती असेल आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। राजा पंडित पाहू शकता आणि अगदीच 40+ क्रिकेटचा जर आपण विचार केला तर शेखर मयेकर 2 दिवसापूर्वी सेवानिवृत्त झाले। नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे जय भोलेनाथ सरोलीपाडा संघाने आणि खेळाडू मंद मंद पावलांनी मार्गस्थ झालेले आहेत। मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अगदीच लेजंड क्रिकेट आपण पाहतोय। सरपंच उपसरपंच चषक 2025 5-6 आकडा 2025 हे वर्ष आणि 5-5-25 ही गणितामध्ये असलेली ही लेखणी आणि असलेलं हे गणित आणि त्याच्याप्रमाणे हाताची असलेली बोटे 5 आपण पाहतोय। वाईट +4 धावा मिळतात त्या 5, नो +4 त्या सुद्धा धावा मिळतात त्या 5। 5चं हे समीकरण, 5चं हे गणित आपण पाहतोय। सामन्याला सुरुवात होईल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जय भोलेनाथ सरोलीपाडा संघ। विनंती आहे आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे, वेळ दौडू नका। 2 फलंदाज मार्गस्थ होत आहेत। इजी स्पोर्ट निंबवली या संघाचे अनिल आणि साईनाथ हे 2 फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होत आहेत। दुपारचं सत्र आहे आणि वेळेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 2:52 झालेली आहेत। या सामन्यातील विजेता संघ 2 हात करेल श्री वेताळ कोपर या संघाशी। लगेचच पुढचा सामना असेल आणि त्या मॅच मधील विजेता संघ 2 हात करेल वीर तानाजी दापोडे या संघाशी। गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल। साईनाथ आणि अनिल ही जोडी खेळपट्टीवरती रवाना झालेली आपल्याला पाहायला मिळते। पंचांचा अधिकृत इशारा, सामन्याला सुरुवात। गोलंदाज रवी भोईर बॉलिंग मार्क वरती आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल। तत्पूर्वी जर आपण विचार केला तर 30 यार्ड सर्कल मध्ये 9 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। एकंदर 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत। पॉइंट रिजन त्याचप्रमाणे डिपेक्षा कव्हर, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये एका क्षेत्ररक्षकाला आणलं गेलंय। त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर गली रिजन आणि शॉर्ट फाईन लेग विखुरलेलं क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय। एक काऊ कॉर्नर
आणि एक स्क्वेअर लेग। यावेळेस मात्र पहिला चेंडू हळूवार पद्धतीने चेंडूची हाताळणी केली आणि पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर फलंदाजाला थोडंसं भाग पाडलं होतं मोठा फटका खेळण्याकरता, पण अगदीच धावा जोडल्या जात आहेत ते दोन, कारण की क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती झेपावला होता आणि या 2 धावांच्या मदतीनं श्री गणेशा होतोय एजी स्पोर्ट निंबवली या संघाचा। धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 2 धावा। यावेळेस मात्र जर आपण पाहिलं शफल क्रॉस होऊन चेंडूला भिरकावण्याचा अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय। 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे। यावेळेस मात्र पुन्हा एकदा फलंदाजाला आमंत्रित केलं गेलं मोठा फटका खेळण्याकरता आणि अगदीच शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ निघून चाललाय चेंडू फाईन लेग सीमा रेषा पार, देखना चौकार, सुरेख चौकार। या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 7 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय। एकूण एकंदर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर फुलर लेनच्या चेंडूची हाताळणी इथून मात्र गोलंदाज रवी भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि फलंदाजाने अचूक टायमिंग साधलं, गॅप शोधला आणि चेंडूला पाठवलं ते मात्र सीमा रेषा पार। यावेळेस मात्र गती परिवर्तन, टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र काहीसा वळण घेतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर फलंदाजाने चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, पण निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अंतर मात्र गाठता आलेलं नाहीये, पण दिलीप पाटील यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची चूक होत नाहीये। एक चांगला झेल इथून मात्र समाप्त केला गेलाय। आपण पाहतोय फलंदाज अनिल याचा आणि अनिलाने फलंदाजी करताना एकूण एकंदर धावांचं योगदान दिलं ते 4। 3 चेंडूचा सामना केला, हे प्रामुख्याने या गोष्टीचा उल्लेख करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। एक षटकाची अखेर 7 धावा फलकावरती आणि 1 बाद अशी स्थिती एजी स्पोर्ट निंबवली या संघाची। दरम्यान षटकाची समाप्ती झालेली आहे। आपल्यामध्ये उपस्थित आहेत मान्यवर श्री अरविंद पाटील यांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत। सन्माननीय अरविंद पाटील समाजसेवक आपण पाहतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर त्यांची उपस्थिती या स्पर्धेकरता प्रमुख मोलाची आपल्याला पाहायला मिळते। सन्माननीय अरविंदजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आपण पाहतोय लाईव्ह स्क्रीन वरती। यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय श्री शेखर पाटील यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जातोय। विनंती असेल शेखर पाटील यांना आपण सन्मानाचा स्वीकार करावा। गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा। गोलंदाज रतन याला पण पाहू शकता पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू निघून चाललाय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेकी केली जाईल, धावा मिळत आहेत त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती एकूण एकंदर 9 या अंकावरती। पहिल्या षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज रतन याची वर्णी लावली जाते। नवीन फलंदाज राम याला आपण पाहू शकता। यावेळेस मात्र देखना स्ट्रोक, निघून चालला चेंडू सीमा पार, सुरेख चौकार, देखना चौकार। या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 13 या अंकावरती। एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर धावसंख्या कुठेतरी कमी होती पहिल्या षटकाच्या अखेरनंतर आणि धावसंख्येचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाज साईनाथ याच्या माध्यमातून। आतापर्यंत एक चौकार
आणि जर आपण पाहिलं दुहेरी प्रकारे 2 धावा आणि एकेरी 1 धाव म्हणजे एकूण एकंदर जर आपण पाहिलं 9 धावांचं योगदान फलंदाजाने आतापर्यंत दिलं. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय मिड विकेट रिजन मध्ये. एकच धाव, एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही. गोलंदाज रतन याला आपण पाहू शकता बॉलिंग मार्क वरती 3 चेंडूंची आतापर्यंत हाताळणी केले आणि एक मोठा फटका, एक चौकार जरूर पाहायला मिळालाय, पण षटकार अद्यापही इथून मात्र या इनिंग मध्ये पाहायला मिळत नाहीयेत. म्हणजे निश्चितच मातीच्या खेळपट्टीचा जर आपण विचार केला तर निश्चितच चेंडू थोडासा सावकाश पद्धतीने बॅटवरती येतो. त्याकरता तुमची एकाग्रता आणि त्याचप्रमाणे शॉट सिलेक्शन, फटक्याची निवड, या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. इथून मात्र एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने 15 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. फलंदाज राम यांचा जर आपण विचार केला तर नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. साईनाथ ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, खेळून काढले चेंडूला बॅकवर्ड झोन मध्ये. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धावा मिळत आहेत एकूण एकंदर 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकूण एकंदर धावसंख्या 17 या अंकावरती. या षटकातील अखेरचा चेंडू मार्गस्थ केला जाईल गोलंदाज रतन याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र स्क्वेअर कट लगावण्याचा प्रयत्न, बॅटला स्पर्श करून चेंडू लॉंगलेग क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. एकच धाव. षटक क्रमांक 1 चा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. 2 चा खेळ इथून मात्र संपन्न झालाय आणि या 2 षटकाच्या खेळाच्या अखेरीनंतर जर आपण एकूण एकंदर धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा आणि 1 फलंदाज बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या षटकामध्ये 10 पेक्षा अधिक धावा म्हणजे रतन यांनी 11 धावा खर्च केल्यात. ही एक जमेची गोष्ट, जमेची बाजू इथून मात्र महत्वाची म्हणावी लागेल एजी स्पोर्ट निंबवली या संघाकरता. धावांकरता संघर्ष महत्वाचा आहे आणि जो निर्णय घेतलाय नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याच्या, त्या निर्णयाला साजेशी कामगिरी जर आपण पाहिली तर आतापर्यंत पाहायला मिळते. कारण की धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 20 पेक्षा अधिक धावा सुद्धा या फलकावरती पाहायला मिळाल्या असत्या, पण एक षटकाच्या अखेरनंतर 7 धावा आणि दुसऱ्या षटकानंतर जर आपण पाहिलं तर एकूण एकंदर 11 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज प्रभाकर या गोलंदाजाची इथून मात्र निवड केली जाते, पण अगदीच आव्हान आहे ते फलंदाज साईनाथ याचं. ऑन स्ट्राईक वरती असेल फलंदाज आणि अगदीच जर आपण पाहिलं तर महत्वपूर्ण गोष्ट आपण पाहिली तर येणारे 12 चेंडू आणि 20 ते 25 धावा जर जमवण्यामध्ये एजी स्पोर्ट निंबोली संघाला यश मिळालं तर निश्चितच एक चांगली धावसंख्येकडे वाटचाल ही पाहायला मिळू शकते एजी स्पोर्ट निंबोली या संघाकडे. पण क्रिकेट या खेळामध्ये भाकीत वर्तवणं, भविष्यवाणी करणं हे मात्र मूर्खपणाचं लक्षण मानलं जातं आणि भरपूर वेळेस या गोष्टी घडताना या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन अंतर मात्र गाठता आलेलं नाहीये, पण अगदीच सहजरित्या आपल्या चेंडूला मात्र हातामध्ये सामावून घेतलं क्षेत्ररक्षकाने आणि इथून मात्र विकेटचं पतन होईल एजी स्पोर्ट निंबवली या संघाकडून. फलंदाज साईनाथ बॅक टू द डगआउट आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज प्रेमनाथ फलंदाजी करता आलाय आणि अगदीच या इनिंग मध्ये एकूण एकंदर जर आपण विचार केला तर 11 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि जे काही करायचं आहे ते मात्र 11 चेंडूंमध्येच करायचं आहे. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर अखेरच्या क्षणी
खेळण्याचा प्रयत्न, लेग बाईचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून, एक धाव जोडली जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 19 या अंकावर. 19 रन्स ऑन द बोर्ड. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवलंय. अजूनही षटकार पाहायला मिळत नाहीयेत आणि अगदीच आता मात्र अपेक्षा केली जाईल फलंदाज राम याच्याकडून. पुढे सरसावत फलंदाज मात्र काहीसा द्विधा मनस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून मात्र जर आपण पाहिलं चेंडूची फेकी केली जाते, धावा जोडल्या जात आहेत त्या दोन धावांच्या मदतीने 21 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 40+ क्रिकेट, लेजंड क्रिकेट आपण पाहतोय आणि या लेजंडरी क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर अनुभव संपन्न असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तीच अनुभव संपन्नता 40+ खेळाडू दाखवताना यावेळेस मात्र गोड आवाज जरूर ऐकायला मिळालाय आणि मस्तक पे दस्तक निघून चाललाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकाराकरिता 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते षटकाराच्या सहाय्याने 27 या अंकावर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा नाट्यमय घटना मैदानाच्या आतमध्ये. अखेरच्या क्षणी चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न होता पण द्विधा मनस्थिती आणि अगदीच नाट्यमय घटना, गमतीशीर घटना मैदानाच्या आतमध्ये घडते. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलं, अक्षरशः खोदून काढले, चेंडू घरंगळत निघून चाललाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव. साईनाथ यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 ची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे 28 धावा फलकावरती जोडण्यामध्ये यश मिळालंय एजी स्पोर्ट निंबवली या संघाला. या षटकामध्ये एकंदर धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 10 धावा खर्च करत गोलंदाज प्रभाकर यांनी एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा मिळवली, याचा उल्लेख मात्र जरूर होणं महत्वाचं आहे. गोलंदाज साईनाथ बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 हाताळलं जात आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि एक महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली ती म्हणजे या षटकामध्ये गोलंदाजासमोर आव्हान आहे धावा रोखण्याचं आणि एजी स्पोर्ट निंबवली संघासमोर आव्हान आहे जास्तीत जास्त धावा जमवण्याचं. बी रेडी, बी फास्ट. चला प्लीज जरा घाई करा, वेळ अतिरिक्त खर्च होतोय. यावेळेस मात्र जर आपण पाहिला लाईन बिलॉंग्स टू अंपायर. फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न असफल, यशस्वी. धावा एकंदर मिळत आहेत त्या 1. धावसंख्या 29 अंकावरती साईनाथ बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. राईट अमाउंट विकेट. यावेळेस मात्र फसवा चेंडू पण मात्र पुन्हा एकदा रेषा मात्र मान्य करते पंचांचा निर्णय आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. 30 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 30 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ धावसंख्या आपण पाहतोय. यावेळेस मात्र खडे प्रहार करण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन, चेंज ऑफ पेस या गोष्टी गोलंदाजाकडे असणं बंधनकारक आहे आणि या गोष्टी मात्र जर नसतील तर मात्र गोलंदाजाला निश्चितच चुकांचा सामना करावाच लागेल. यावेळेस मात्र सानिध्यता या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. शफल क्रॉस होऊन अखेरच्या क्षणी चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. धावा जोडल्या जात आहेत त्या एकंदर 2. 32 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. चेंडूंचा खेळ झालाय 2. अजूनही जर आपण पाहिलं तर षटकातील जे काही चेंडू शिल्लक आहेत त्या चेंडूंवरती गोलंदाजासमोर जर आपण विचार केला तर फलंदाजाला रोखणं हे आव्हान आहे. पुन्हा एकदा चूक घडली, चुकीला माफी नसेल. धावसंख्या आहे आपण पाहतोय अवंतर धावेच्या मदतीनं 33 या अंकावरती धावफलक
जाऊन पोहोचलंय. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवलंय. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडू निघून चाललाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी केली जाईल. धावा जोडल्या जातात त्या एकंदर दोन धावांच्या मदतीने धावसंख्या 35 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस मात्र यष्टी रक्षाकडून चूक झाली. एक धाव जरूर जोडली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल, कारण की मिडल क्रॉस होणं बंधनकारक आहे. आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर स्ट्राईकवरती असलेला खेळाडू त्यांनी क्रीज सोडली होती आणि अगदीच चुकीचे परिणाम इथून मात्र भोगावे लागत आहेत. 1+ रनआउट. याचाच अर्थ धावसंख्या 36 या अंकावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर सेफ टोटल 40+ क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. त्या मात्र या 40 धावा आणि या 40 धावांचा जर आपण उल्लेख केला तर षटकागणिक 10 धावांची सरासरी राखणं हे विपक्षित संघासमोर जेव्हा तुम्ही आव्हान ठेवता तेव्हा मात्र तुमची गोलंदाजी सुद्धा त्याच या ताकदीची आणि त्याच उमेदीची असणं बंधनकारक आहे. 36 ही धावसंख्या आपण पाहतोय. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर निघून चाललाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मस्तक बेदस्तक षटकार. 6 धावा. सहा धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 42 या अंकावरती. 42 रन्स ऑन दी बोर्ड धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या इनिंगचा अखेरचा चेंडू आणि या चेंडूवरती येणाऱ्या धावा ती धावसंख्या उभारली जाईल जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघाकरिता. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस. अप्रतिम गोलंदाजी. तर जिंकण्याकरता जे आव्हान आहे जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघासमोर 43 या धावसंख्येचं आणि अगदीच या 43 धावांचा पाठलाग कशा रीतीने होईल याचा निश्चितच थोड्याच वेळेमध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये धावतं विवरण आपल्याला जरूर ऐकायला मिळेल. तत्पूर्वी सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचा क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम.
एजी स्पोर्ट निंबवली संघ त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. यापुढील होणारा सामन्यातील विजेता संघ श्री वेताळ कोपर या संघाशी 2 हात करेल. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर कोणता संघ असेल 2 हात करण्याकरता याचं उत्तर आपल्याला अगदीच जर आपण पाहिलं 25 मिनिटाच्या या अंतराळामध्ये या वेळेमध्ये त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंच सुरेश घरत सर, मॅन फ्रॉम कारिवली. दुसरे पंच आपण पाहतोय पंच लारा सर यांना आपण पाहतोय. जय भोलेनाथ सरवली पडा संघ आपले फलंदाज मार्गस्थ करायचे आहेत विना विलंब. वेळेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 3:16 भारतीय प्रमाण वेळेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेळ वेळ आणि वेळ जर आपण पाहिली तर योग्य काम करण्याची योग्य वेळ, खेळण्याकरता योग्य वेळ, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर शब्दफेक होण्याकरता योग्य वेळ, वेळेवेळेच्या गोष्टी मात्र अचूकरित्या हाताळणं ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे मानवी जीवनामध्ये आपण पाहतोय. जय भोलेनाथ सरवली पडा संघ प्लीज आपण फलंदाज पाठवायचे आहेत विना विलंब. आयोजकांची सूचना आहे तीच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो, याची आपण नोंद घ्या. अजूनही आजच्या शेड्यूलमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला अजूनही 3 सामने पूर्ण करायचे आहेत. दोन फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला दाखल होताना आपण पाहतोय. 43 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आणि आजच्या दिवसातील विजेता संघ वळी आपण सामन्याकडे 43 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 2 फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहतोय. जय भोलेनाथ सरवली पडा संघ आपला अतिरिक्त प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. 43 या लक्ष्याचा पाठलाग करताना गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. पहिला चेंडू दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये, निघून चालला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलंय चेंडूला आणि अगदीच हलक्या पद्धतीने इथून मात्र जर आपण पाहिलं तर सावध सुरुवात पाहायला मिळते. 1 धाव जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 1 या अंकावरती आपण पाहतोय. श्री गणेशा होईल जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचा. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 1 या अंकावरती. पहिल्या चेंडूची निर्धाव हाताळणी गोलंदाज साईनाथ याने सुरेखरित्या हाताळली. यावेळेस मात्र फोर्स केलं गेलंय. इनफिल्डच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय वेगाने, निघून चाललाय चेंडू सीमा पार. सुरेख चौकार, देखना चौकार.
फलंदाज रवी भोईर आणि साईनाथ ही जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतो. एकूण एकंदर 5 धावा फलकावरती जोडल्या गेल्या 3 चेंडूंच्या खेळानंतर. जर आपण पाहिलं तर अगदीच ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय त्या क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलत चेंडूला इथून मात्र फोर्स केलं गेलं आणि क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने तैनात होता त्याच्या अगदीच डोक्यावरून काही अंतरावरती चेंडू जरूर हा जमिनीवरती आदळला, पण त्याच्यानंतर चेंडू फास्ट आउटफील्डमध्ये वेगाने निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळत आहेत त्या 4. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलंय चेंडूला, निघून चाललाय घरंगळत चेंडू. एका धावे करता एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीनं 6 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. फलकावरती जर आपण पाहिलं तर सावध सुरुवात 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढे सरसावत ड्राईव्ह केलंय चेंडूला. पुन्हा एकदा चेंडू पाहायला मिळतोय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव, अधिक मात्र काही नाही. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती 7 या अंकावरती आपण पाहतोय. पहिल्या इनिंगमध्ये जर आपण पहिल्या षटकाचा विचार केला तर 7 धावा जोडल्या गेल्या होत्या एजी स्पोर्ट निंबवली संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती मैदानाच्या आतमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदर धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 7 धावा. पहिल्या चेंडूची पुनरावृत्ती अखेरच्या चेंडूवरती. सुरुवात चांगली तर शेवटही चांगला. गोलंदाज साईनाथ याच्या माध्यमातून पहिल्या आणि शेवटच्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची हाताळणी आपण पाहिली. मधल्या चेंडूवरती काही घटना घडल्या त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर एकेरी पद्धतीने धावा जोडल्या आणि एक चौकार जरूर जोडला गेला. 7 ही धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय आणि जिंकण्याकरता 18 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान आहे आणि अगदीच जी बेनीची जोडी खेळपट्टीवरती मार्गस्थ झालेली आहे. आपण पाहतोय जय भोलेनाथ सरवली या पाडा या संघाकडनं रवी भोईर आणि साईनाथ हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती जर आपण पाहिलं जे तग धरून आहेत आणि अगदीच ज्या स्ट्रॅटेजीने इथून मात्र खेळ करण्याचा प्रयत्न केला जातोय. कर्णधार दिलीप पाटील यांनी सांगितलं होतं की आमचे सर्व 11 खेळाडू ज्या पद्धतीने खेळ करतील अगदीच आमचा संघ निश्चितच एक चांगल्या खेळाचं प्रदर्शन दाखवेल आणि तेच प्रदर्शन त्यांनी आतापर्यंत दाखवलंय. 18 चेंडू आणि 36 धावांची गरज. गोलंदाज प्रेमनाथ बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म वरती विकेटचा मारा. सामना करेल फलंदाज रवी भोईर. बी रेडी, बी फास्ट. प्लीज जरा घाई करायची आहे. यावेळेस मात्र चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाज रवी भोईर यांच्या माध्यमातून, पण अगदीच गती परिवर्तन खूप महत्वाचं आहे, व्हेरिएशन महत्वाचं आहे आणि तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये घडताना यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. अगदीच जर आपण पाहिलं तर उजवी यष्टी सोडून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय. 8 ही धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. यावेळेस मात्र फटका चांगला सजवण्याचा प्रयत्न, योग्य टायमिंग साधता आलेलं नाहीये फलंदाजाला. बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. एक धाव जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीने 9 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. एकंदर जर आपण विचार केला प्रेमनाथ यांची वर्णी लागलेली आहे दुसरे षटक हाताळण्याची. यावेळेस मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका निघून चाललाय. चेंडू मस्तक पे दस्तक, सुरेख चौकार, देखणा चौकार. या चौकाराच्या मदतीनं 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे आणि अगदीच जर आपण विचार केला तर गोलंदाज प्रेमनाथ याला काहीसा कानमंत्र दिला जाईल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि अगदीच जर आपण पाहिलं तर विचार विनिमय करतायत दोन्ही फलंदाज, एकमेकांना सांभाळतायत. सावध खेळी होणं
महत्त्वाचा आहे. आज संदेश इथून मात्र दिला जातोय. धावसंख्या फलकावरती 13 धावा. चेंडूंचा खेळ झालाय तो आतापर्यंत एकंदर 3. एक अवांतर पद्धतीचा चेंडू इथून मात्र हाताळला गेलाय. यावेळेस मात्र निघून चाललाय चेंडू. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. निर्धाव चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. गोलंदाज प्रेमनाथ याच्या माध्यमातून 13 ही धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. निघून चाललाय चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि इथून मात्र मिस जज आपण पाहतोय. एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 3. थोडीशी दमछाक जाणवते कारण की लेजंड क्रिकेट आहे. उतार वयामध्ये सुद्धा चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना दाखवलं जात आहे. खेळाडूंच्या माध्यमातून धावसंख्या 16 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. या षटकातील अखेरचा चेंडू प्रेमनाथ याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र अप्रतिम शॉट. त्याहूनही सुरेख क्षेत्ररक्षण आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर इट्स अ विकेट सॅक्रिफाईस. फलंदाज साईनाथ यांना डगआउटच्या आश्रयाला जावं लागेल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. षटक क्रमांक 2 ची अखेर. एकंदर 17 धावा फलकावरती आपण पाहतोय. म्हणजेच या षटकामध्ये गोलंदाज प्रेमनाथ यांनी 10 धावा खर्च केल्यात. एक जमेची बाजू जर आपण पाहिली जय बोलण्यात सरवलीपडा या संघाकरता याच्यामध्ये साईनाथ यांच्या बॅटमधनं 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एक 14 धावांची इनिंग त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाली. एकंदर 7 चेंडूंचा सामना केला. षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येईल. तत्पूर्वी विचार विनिमय इथून मात्र केला जातोय. कोणत्या गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅक वरती आणलं जाईल आणि त्या गोलंदाजाने इथून मात्र सुनिश्चितपणे चांगली गोलंदाजी करणं, अचूक टप्प्यावरचा भेदक मारा साकारणं हे मात्र तितकंस आव्हान असणार आहे. गोलंदाज अनिल बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या एकंदर 17 धावा फलकावरती आपण पाहतोय आणि जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज नितीन आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. 8 ते 10 पावलांचं रनअप आपण पाहतोय. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. निघून चाललाय चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये सीमा पार. सुरेख चौकार, देखना चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 21 या अंकावरती. 21 रन्स ऑन द बोर्ड. सन्मान्य मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. पुंडलिकजी पाटील, विनंती असेल आपण मंचावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यावा. पुढे सरसावत लॉफ्ट केले चेंडूला. निघून चाललाय चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी केली जाईल. धावा जोडल्या जात आहेत त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. फलकावरती आपण पाहतोय 23 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलोय. आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज अनिल याने आणि 23 धावा फलकावरती आपण पाहतोय. जिंकण्याकरता अजूनही 20 धावांची अत्यावश्यकता आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग जी कंपल्सरी आहे या नियमानुसार 20 धावा करणं सुद्धा तितकंच बंधनकारक. निघून चाललाय चेंडू एक टप्प्याच्या अखेर. सीमा पार. सुरेख चौकार. मस्तक पे दस्तक मिळतील या धावा 4. चौकाराच्या मदतीने 27 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 9 चेंडू आणि 16 धावांची
आवश्यकता आहे. गोलंदाजाला काहीसा कानमंत्र दिला गेलाय गोलंदाज अनिल याला. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर येणारे 3 चेंडू महत्त्वपूर्ण पद्धतीने हाताळणं हे खूप बंधनकारक असेल. कारण की दबाव आणि स्पष्ट दबाव जर वाढवायचा असेल उर्वरित 6 चेंडूंमध्ये तर येणारे 3 चेंडू निर्धाव हाताळणं हे तितकंसं बंधनकारक असणारे गोलंदाज अनिल या गोलंदाजासमोर. फलंदाज रवी भोईर अजूनही खेळपट्टीवरती आपण पाहतोय. पुढे सरसावत एक कडा प्रहार निघून जाईल चेंडू सीमा पार. सुरेख चौकार, देखना चौकार. आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर फलंदाज 2 ट्रिक 2 चौकार सलग लगावलेले आहेत आणि चौकाराच्या हॅट्रिक वरती असेल फलंदाज रवी भोईर. अनुभव सिद्धता पुन्हा एकदा सिद्ध करताना आपण पाहतोय रवी भोईर यांच्या माध्यमातून. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 चौकार आपण पाहतोय आणि आतापर्यंत जर विचार केला तर 18 धावांची इनिंग त्यांनी साकारलेली आहे. मॅच बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा परत येतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं थोडासा अवकाश आहे आणि या स्पर्धेबद्दल जर आपण विचार केला तर अगदीच सुंदरसे कटआउट्स, सुंदर आयोजन, देखणं नियोजन आणि सीमारेषा सुद्धा अतिशय भरगच्चरित्या भरलेली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अनिल पुढे सरसावट ड्राईव्ह केलंय. गोलंदाजाने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर केला पण इथून मात्र जर आपण पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावा जोडल्या जात आहेत. एकूण एकंदर 2-33 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. आतापर्यंत अनिल यांनी 16 धावा खर्च केल्यात. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढे सरसावत ड्राईव्ह केले चेंडूला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये देखणा स्ट्रोक मिळतील धावा 4. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त झालाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एकूण एकंदर 20 धावा या फलकावरती जोडल्या जातील आणि गोलंदाज अनिल याने सुद्धा 20 धावा खर्च केल्यात. आणि अगदीच जर समीकरण आपण पाहिलं 4-2 4-4 2-4 ही एकूण एकंदर बॉलिंग फिगर्स आपल्याला पाहायला मिळते. समसमान संख्या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 37 धावा फलकावरती आपण पाहतोय आणि जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. थोडीशी दमछाक झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि अगदीच जर आपण पाहिलं तर षटकार अद्यापही हे पाहायला मिळालेले नाही आहेत. चौकाराने आणि एकेरी दुहेरी धावांनी आणि तिहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवलंय. श्री वेताळ कोपर संघाचे संघनायक आपण सज्ज राहायचं आहे. या मॅच मधील विजेता संघ 2 हात करेल श्री वेताळ कोपर या संघाशी आणि त्या मॅच मधून जो संघ विजय होईल तो वीर तानाजी दापोडे या संघाशी 2 हात करेल. सहा चेंडू आणि 6 धावांची गरज. समोरच जर आपण पाहिलं तर निश्चितच समृद्धी हायवे आपल्याला पाहायला मिळतोय. थोड्याच दिवसामध्ये त्याचं अनावरण होईल आणि अगदीच मेगा प्रोजेक्ट म्हणून महाराष्ट्रातील त्याला संबोधलं गेलंय. तर वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. 6 चेंडू 6 धावांची गरज हे रोखण्याकरता गोलंदाज राम या गोलंदाजाला आणला गेलाय. बी रेडी बी फास्ट प्लीज, जरा घाई करा. फलंदाज समोर जाईल तो नितीन. रवी भोईर नॉन स्ट्राईक वरती यांना आपण पाहतोय. प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर धोका आहे. धोका पत्करलाय फलंदाज बाद. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. सामन्यामध्ये रोमांचकता आपल्याला पाहायला मिळते.
एका धावेकरता होणारा संघर्ष, एका धावेकरता सुरू असलेला खेळ आणि ती एक धाव 40+ साठी, एक धाव आरोग्यासाठी, एक धाव गावासाठी. आज संपूर्ण काही चित्र हे एका धावेवरतीच आपल्याला पाहायला मिळालं. आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. नवीन फलंदाज प्रभाकर यांना आपण पाहतोय. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज मिस्टर राम. 8 ते 10 पावलांचा रनअप. भन्नाट वेग साकारत फोर्स केले चेंडूला. नशिबाची साथ देखना चौकार. मिळतील धावा 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. या चौकाराने परिपूर्ण पद्धतीने सामन्यामध्ये आणलंय जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघाला. चार चेंडू आणि 2 धावांची गरज. निर्धाव चेंडू जर आला तर मात्र आव्हानात्मक स्थिती निर्माण होईल जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघासमोर. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. क्षेत्ररक्षकांना निश्चितच जवळ आणलं जाईल कारण की वाचवण्याकरता फक्त आणि फक्त धावा आहेत त्या 2. आखो टप्प्याचा मारा आणि पुन्हा एकदा देखणा चौकार पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आणि विजयश्री साकारलेली आहे. आपण पाहतोय जय भोलेनाथ सरवलीपाडा संघ आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. चौकाराची हॅट्रिक सुद्धा पाहायला मिळाली. 14 चेंडू आणि 32 धावांची खेळी आणि 1 विकेट सुद्धा मिळवली. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी अनुभव, सिद्धता आणि अनुभवाची शिदोरी या खेळाडूच्या पाठीशी नेहमीच आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे रवी भोईर.